नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट पौर्णिमा नाईक, लॉ इन्स्ट्रक्टर, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी। मी आज तुम्हाला रिव्हिजन घेणार आहे भारतीय दंड संहिता प्रकरण 16। प्रकरण 16 मधील जो टॉपिक आहे दुखापत, या संदर्भात रिव्हिजन लेक्चर मी घेत आहे। दुखापत जो आहे तो P1 मध्ये आहे टॉपिक। ह्याच्यामध्ये कलम आहे सेक्शन 389 टू 338, 338 पर्यंत आहे, 319 ते 338। आता आपण बघूया पहिले व्याख्या दुखापतीची। कलम 319 दुखापत, जो कोणी कोणत्याही व्यक्तीला शारीरिक वेदना, रोग किंवा विकलता निर्माण करतो तर तो दुखापत पोचवतो असे म्हटले जाते। दुखापतचं 3 हे दिलेले आहेत, शारीरिक वेदना, रोग किंवा विकलता। याच्यामध्ये उदाहरण आहे एखाद्या स्त्रीचा भांडणात केस ओढले असतील, चापट मारला असेल तर साधी दुखापत मध्ये मोडतं। कलम 320 मध्ये आता जबर दुखापतीची व्याख्या दिलेली आहे। पुढील 8 प्रकारच्या दुखापती याच फक्त जबर म्हणून नामनिर्देशित करण्यात आल्या आहेत। पहिला आहे पुरुषत्व भंग, दुसरं कोणत्याही डोळ्याच्या दृक्शक्तीचा कायमचा विच्छेद करणे, तिसरं कोणत्याही कानाच्या श्रवण शक्तीचा कायमचा विच्छेद करणे, चौथं कोणताही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे, पाचवं कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे, सहावं मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रूप करणे, सातवं हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे, आणि आठवा जो आहे, आठवा ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या दुखापती एकत्र केलेल्या आहे। पहिला आहे की ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते किंवा व्यक्तीला 20 दिवस इतका काळ शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा त्याला त्याचे नेहमीचे कार्य करणे अशक्य होते, अशा प्रकारची कोणतीही दुखापत। याच्यामध्ये ऍसिड हमला, फ्रॅक्चर करणे, आंधळा करणे, बहिरा करणे इत्यादी उदाहरण याच्यामध्ये मोडतात। कलम 321 मध्ये इच्छापूर्वक दुखापत पोचवणे म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे। ज्या कृतीमुळे दुखापत घडणे संभवनीय आहे याची जाणीव असताना जो कोणी इच्छापूर्वक तशी कृती करून दुखापत घडून आणतो तर तो इच्छापूर्वक दुखापत पोचवतो असे म्हटले जाते। तर 321 मध्ये दिलेलं आहे की त्याला त्याचं कृत्याचं काय परिणाम होणार आहे हे माहीत आहे आणि त्या कृत्यामुळे साधी दुखापत घडेल हे त्याला माहीत असताना त्यांनी जर तसं कृत्य करून दुखापत घडून आणला असेल तर त्याने इच्छापूर्वक दुखापत पोचवले असे म्हटले जाते। कलम 322 मध्ये इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवण्यासंदर्भात दिलेलं आहे। याच्यामध्ये आरोपीला ज्या कृत्यामुळे जबर दुखापत घडून येईल याची जाणीव असताना त्याने जर ती कृत्य करून जबर दुखापत घडून आणले तर त्याने इच्छापूर्वक दुखापत केले असे म्हटले जाते। तर 321 आणि 322 मध्ये 321 मध्ये इच्छापूर्वक साधी दुखापत दिलेली आहे, तर 322 मध्ये इच्छापूर्वक जबर दुखापत दिलेली आहे। या कलमासोबत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। इच्छित जखम न होता वेगळ्या प्रकारची जखम झाले तरी देखील ते अपराध आहे। म्हणजे काही वेळा काय होतं की साधी दुखापत केली असेल परंतु नंतर न उघडकीस आलं की ती जबर दुखापत आहे तर आपल्याला कलम बदलता येते। हे या स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की इच्छित जखम न होता वेगळ्या प्रकारची जखम झाली असेल तर ते देखील अपराध आहे। आता कलम 323 मध्ये इच्छापूर्वक दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा दिलेली आहे। ह्याच्यामध्ये 1 वर्षापर्यंत कैद किंवा 1000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्हीची शिक्षा दिलेली आहे। हा अपराध अदखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा आहे। पुढचं कलम आहे 324, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे। आता या कलमामध्ये 11 प्रकारचे हत्यार
किंवा साधन दिलेले आहे ज्याने आरोपी जो आहे तो साधी दुखापत घडून आणतो. पहिला आहे गोळी घालणे, दुसरं आहे भोसकणे, तिसरं कापणे, चौथं मृत्यूचा संभव असे कोणतेही हत्यार, पाचवं आग, सहावं तप्त पदार्थ, सातवं विष, आठवं दाहक पदार्थ, नववं स्फोटक पदार्थ, दहावं अपायकारक पदार्थ पोटाद्वारे, श्वासाद्वारे किंवा रक्ताद्वारे देणे आणि 11वं जो आहे तो आहे प्राणी. तर ह्या 11 प्रकारच्या साधनांचा किंवा हत्यारांचा वापर करून आरोपी साधी दुखापत घडून आणतो. याला शिक्षा दिलेली आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 325. 325 मध्ये इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा दिलेली आहे. याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे. कलम 326 मध्ये घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवण्यासंदर्भात दिलेला आहे. याच्यामध्ये 324 मध्ये जे 11 साधने दिले होते तेच 11 साधनांचा वापर करून जबर दुखापत पोहोचवली जाते. ते 11 साधन कोणते आहेत? गोळी घालणे, दुसरं आहे भोसकणे, तिसरं कापणे, चौथं मृत्यूचा संभव असे कोणतेही हत्यार, पाचवं आग, सहावं तप्त पदार्थ, सातवं विष, आठवं दाहक पदार्थ, नववं स्फोटक पदार्थ, दहावं अपायकारक पदार्थ पोटाद्वारे, श्वासाद्वारे किंवा रक्ताद्वारे देणे आणि 11वं प्राणी. कलम 326 ला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 326 ह्याच्यामध्ये ऍसिड इत्यादीचा वापर करून इच्छापूर्वक जबर दुखापत करण्याबद्दल दिलेला आहे. आता 326 मध्ये दिलेला आहे की आरोपी जो आहे तो पुढील उद्देशाने कोणत्याही व्यक्तीवर ऍसिड फेकतो किंवा ऍसिड देतो. आता ऍसिड देतो म्हणजे ह्याच्यामध्ये सेवनास दिला असेल, विक्रीसाठी दिला असेल किंवा फेकण्यासाठी तिराईत व्यक्तीकडे दिला असेल, ते सगळं या डेफिनेशन मध्ये कव्हर होतं. आता त्याचा उद्देश काय दिलेला आहे? इजा करणे, दुखापत करणे, कायमस्वरूपी किंवा आंशिक हानी पोहोचवणे, व्यंग निर्माण करणे, शरीराचा एखादा भाग किंवा अनेक भाग जाळणे, पंगू करणे, विद्रूप करणे, अपंग करणे, जबर दुखापत पोहोचवणे. आता शिक्षा जी आहे ती दिलेली आहे आजन्म कारावास ते कमीत कमी 10 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड. याच्यातच पुढे उल्लेख केलेला आहे शिक्षा कलमामध्ये की असा द्रव्यदंड जो आहे तो पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च भागविण्यास पुरेसा आणि वाजवी असेल आणि असे आकारलेले द्रव्यदंड जो आहे तो पीडित व्यक्तीला देण्यात येईल. तर 326 मध्ये ऍसिड फेकून दुखापत करण्यासंदर्भात दिलेला आहे आणि आरोपीचे उद्देश दिलेले आहेत. कलम 326 मध्ये ऍसिड फेकण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भात दिलेला आहे. अटेम्प्ट संदर्भात शिक्षा दिलेली आहे 326 मध्ये. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आरोपी पुढील उद्देशाने एखाद्या व्यक्तीवर ऍसिड फेकतो, फेकण्याचा प्रयत्न करतो, ऍसिड देतो किंवा अन्य कुठल्याही साधनांचा वापर करतो. आता ह्याच्यात दिलेला आहे कायमस्वरूपी किंवा आंशिक हानी पोहोचवणे, व्यंग निर्माण करणे, भाजणे, पंगू करणे, विद्रूप करणे, अपंग करणे किंवा जबर दुखापत करणे. याला शिक्षा दिलेली आहे कमीत कमी 5 वर्ष
ते 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. याच्यासोबत 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे, वरील दोन्ही कलमांसाठी म्हणजे 326 अ आणि 326 ब या दोन्ही कलमांसाठी ऍसिड याचा अर्थ जे आम्लधर्मी किंवा क्षारक स्वरूपाचे आहेत व त्यामुळे शारीरिक इजा, व्रण किंवा विद्रुपता किंवा तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करण्यास सक्षम आहेत अशा पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे ह्या स्पष्टीकरण कशासाठी देण्यात आलेलं आहे की जर 326 अ आणि ब साबित करायचा आहे तर तिथं पहिले स्पष्टीकरण 1 साबित करायचा आहे. म्हणजे तो जो पदार्थ वापरलेला आरोपीने तो क्षारक धर्माचा होता, याच्यामुळे व्रण, विद्रुपता किंवा तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करण्याची त्या द्रव्यामध्ये क्षमता होती, हे साबित करणं आवश्यक आहे. स्पष्टीकरण 2, वरील दोन्ही कलमांसाठी कायमस्वरूपी किंवा आंशिक हानी किंवा पंगुत्व हे कायमस्वरूपीच असले पाहिजे अशी आवश्यकता नाही. टेम्पररी डिसेबिलिटी जरी झाली असेल तरी देखील ते अपराध मानण्यात येईल. पुढचं कलम आहे कलम 327, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे. आता ह्याच्यामध्ये आरोपी जो आहे तो कोणत्याही पीडित व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना पुढील उद्देशाने दुखापत पोचवतो. कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा जबरीने घेणे जे अवैध आहे किंवा ज्यामुळे अपराध करणे सोपे होईल असे काहीतरी पीडित व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना करण्यास भाग पाडणे. याला शिक्षा दिलेली आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा आहे. कलम 326 अ आणि ब सुद्धा दखलपात्र, अजामीनपात्र सेशन कमिट आहेत. कलम 328 अपराध करण्याच्या उद्देशाने विष इत्यादींच्या साह्याने दुखापत पोचवणे. आता 328 मध्ये दिलेला आहे की अपराध करण्याच्या उद्देशाने किंवा अपराध करणे सोपे व्हावे या उद्देशाने किंवा आपण त्यामुळे दुखापतीस कारण होण्याची शक्यता आहे. तर ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळं इंटरप्रिटेशन दिलेले आहे. 3 वेगवेगळं हे दिलेलं आहे की अपराध करण्याच्या उद्देशाने किंवा अपराध करणे सोपे व्हावे या उद्देशाने किंवा ज्यामुळे आपण दुखापतीस कारण होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना आरोपी जो आहे तो कोणत्याही व्यक्तीला विष, मूर्छाकारक, नशाकारक किंवा अपायकारक औषधी द्रव्य किंवा अन्य पदार्थ सेवनास देतो किंवा सेवन करवितो. त्याला शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. आपण उदाहरण बघतो की एखादा व्यक्ती गाडीत प्रवास करतोय, एसटीने प्रवास करतो आहे, त्याला कोणीतरी अनोळखी इसमाने बिस्किटं दिली खायला. ते बिस्किटं खाल्ल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि जेव्हा तो शुद्धीवर आला त्याने बघितलं त्याची बॅग चोरीला गेलेली आहे. अशा वेळेस आपण कलम 328 आणि त्याच्यासोबत चोरीचे कलम लावतो. पुढचं कलम आहे मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे. 327 मध्ये जे होतं तेच ह्याच्यामध्ये आहे, फक्त ह्याच्यामध्ये जबर दुखापत हा शब्द वापरलेला आहे. आरोपी पुढील उद्देशाने कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना जबर दुखापत पोचवतो. त्याच्यात आहे कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा जबरीने घेणे किंवा जे अवैध आहे किंवा अपराध करणे सोपे व्हावे या उद्देशाने कुठलीही कृती करण्यासाठी भाग पाडतो. या अपराधाला शिक्षा आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड
दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालय. कलम 330. आता कलम 330 मध्ये कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी किंवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे. आता कलम 330 मध्ये दोन प्रकारचे अपराध एकत्र केलेले आहे. पहिला आहे कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी आणि दुसरा आहे की मालमत्ता परत करण्यास भाग पाडण्यासाठी. म्हणजे आरोपीने आपली मालमत्ता फिर्यादीला दिलेली आहे आणि ती मालमत्ता परत मिळवून घेण्यासाठी जे आहे त्याला दुखापत करणे. उदाहरण म्हणजे समजा बँकेने लोन वगैरे दिलेला असेल एखाद्या व्यक्तीला आणि बँकेने जर कुठल्या व्यक्तीला पाठवलं, तिथं बाउन्सर वगैरे लोकांना पाठवलं आणि त्या व्यक्ती पीडिताला जर मारहाण केली असेल तिकडे बँकेच्या लोकांनी, तर ही कलम 330 लागू होतो. तसंच पहिल्या भागामध्ये बघितलं आपण कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी, म्हणजे कलम 330 जो आहे तो पोलिसांना लागू होतो. या कलमानुसार आरोपी पुढील उद्देशाने कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचवतो आहे. याच्यात आहे पहिलं, एखाद्या अपराधाचा शोध लावणे, गैरवर्तणुकीचा तपास करणे, कबुली जबाब घेणे किंवा कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याच्या हितसंबंधाकडून कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा परत मिळविणे, कुठलेही कर्ज वगैरे जे आहे ते परत फेडणी करण्याकरिता त्याला दुखापत पोचवणे. याला शिक्षा आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. दखलपात्र जामीनपात्र जेएमएफसी पुढे चालणारा. तर ह्याच्यामध्ये जर पोलिसांनी कबुली जबाब घेण्यासाठी किंवा अपराधाचा शोध लावण्यासाठी जर दुखापत केली असेल तर कलम 330 हा लागू होतो. ह्याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. क हा पोलीस अधिकारी य ला त्याने अपराध केले असे कबूल करण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याचा छळ करतो, तर क ने या कलमाखालील अपराध केला आहे. कलम 331 कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी किंवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे. 330 मध्ये जे होतं तेच 331 मध्ये आहे. फक्त फरक आहे की ह्याच्यामध्ये जबर दुखापत संदर्भात दिलेला आहे. याच्यामध्ये आरोपी कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या हित संबंधितांना पुढील उद्देशाने इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवतो. अपराधाचा शोध लावणे, गैरवर्तणुकीचा तपास करणे, कबुली जबाब घेणे, कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा परत मिळविणे किंवा कोणताही कर्ज फेडण्याकरिता. याला शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र अजामीनपात्र सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. पुढचा कलम आहे कलम 332. लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे. आता इथं 332 जे आहे ते फक्त लोकसेवकाला धाकाने परावृत्त करण्यासाठी दुखापत पोचवला असेल तर लागू होईल. लोकसेवक जो आहे तो आपलं सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असताना जर त्याला दुखापत केली असेल तरच 332 हे लागू होईल. पर्सनल कॅपॅसिटी मध्ये म्हणजे त्याचं वैयक्तिक काही असेल आणि वैयक्तिक याच्यामध्ये जर भांडण केले असतील तर तिथं 332 हे लागू होणार नाही. आता 332 मध्ये काय दिलेलं आहे की लोकसेवकाने आपले कर्तव्य केले म्हणून किंवा लोकसेवकाने आपले कर्तव्य करू नये म्हणून किंवा लोकसेवक आपले कर्तव्य करत असताना त्यास धाकाने प्रवृत्त करण्यासाठी आरोपी इच्छापूर्वक दुखापत पोचवतो. याला आता अमेंडमेंट आलेली आहे. 5 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र अजामीनपात्र सेशन्स कोर्टापुढे चालणार. तर हे 2018 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे आहे ते अमेंडमेंट केलेली आहे. तर आता आधी जे 3 वर्षाची शिक्षा होती त्याला 5 वर्षामध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि
अजामीन पात्र करून सेशन कमिट करण्यात आलेलं आहे. 333 लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत करणे. तर 332 मध्ये जे दिलेलं आहे तेच आहे ह्याच्यामध्ये, फक्त ह्याच्यामध्ये जबर दुखापत हा शब्द टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये लोकसेवक आपले कर्तव्य करत असताना किंवा लोकसेवकाने आपले कर्तव्य केले म्हणून किंवा लोकसेवकाने आपले कर्तव्य करू नये म्हणून आरोपी त्यास धाकाने परावृत्त करण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवतो. याला शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन कमिट आहे. पुढचं कलम आहे कलम 336. 334 आणि 335 सिलेबसला नाहीये. 336 इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणाची किंवा निष्काळजीपणाची कोणतीही कृती करेल त्याला 3 महिन्यापर्यंत कैद किंवा 250 रुपयेपर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा आहे. आता 336 मध्ये बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाची कृती करून इतरांचं सुरक्षितता धोक्यात आणणे. याच्यामध्ये प्रत्यक्षात दुखापत झालं पाहिजे असं नमूद केलेलं नाही. जर प्रत्यक्षात दुखापत झाली, साधी दुखापत जर झाली तर याच्या सोबत कलम 337 लागू होतो. जबर दुखापत जर झाली तर 338 आणि मृत्यू जर घडून आला तर 304 या कलमासोबत लागू होतो. याचं उदाहरण आहे चालत्या रेल्वेवर दगडफेक केली असेल किंवा दिवाळीत वगैरे रस्त्यावर फटाके फोडले जातात तर ते सुद्धा इतरांच्या सुरक्षिततेला धोक्यात आणणारी कृती असते. तर तिथं आपण कलम 336 लावू शकतो. पुढचं कलम आहे कलम 337 इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोचवणे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाने कोणतीही कृती करून कोणत्याही व्यक्तीस दुखापत पोचवल्यास 6 महिन्यापर्यंत कैद किंवा 500 रुपयेपर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा आहे. तर आपण 336 बघितलेला आहे. त्याच्यामध्ये बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाची कृती करून इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणे. तसं धोक्यात आणून जर एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली तर तिथं आपण कलम 337 हे लागू करतो. उदाहरण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की समजा एखाद्या डॉक्टराने साध्या कात्रीने एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि त्या डोळ्यावर जर तात्पुरता परिणाम झाला असेल तर कलम 337 नुसार अपराध होतो. पुढचं कलम आहे कलम 338 इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचवणे. या कलमानुसार मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणाने किंवा निष्काळजीपणाची कृती करून एखाद्या व्यक्तीस जबर दुखापत पोचवल्यास 2 वर्षापर्यंत कैद किंवा 1000 रुपयेपर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, JMFC पुढे चालणारा आहे. याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की एका व्यक्तीने रस्त्यावर बैलगाडी तशीच सोडून दिल्या कारणाने एका लहान बालकास जबर दुखापत झाली तर तिथं कलम 338 नुसार अपराध होतो. प्रकरण 16 मध्ये पुढचं टॉपिक आहे गैरनिरोध व गैरपरिरोध किंवा अन्यायाचा अटकाव आणि अन्यायाची कैद. कलम 339 मध्ये गैरनिरोध किंवा अन्यायाचा अटकाव संदर्भात दिलेला आहे. या टॉपिक मध्ये 4च कलम सिलेबसला आहे. कलम 339, कलम 340,
कलम 341 आणि 342. तर हे 4 कलम ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. 339, 339, 340, 341 आणि 342. आता 339 मध्ये अन्यायाचा अटकाव किंवा गैरविरोध. कोणत्याही व्यक्तीस ज्या दिशेने जाण्याचा हक्क असेल अशा कोणत्याही दिशेने जाण्यास तिला जो कोणी इच्छापूर्वक अटकाव करतो तर तो त्या व्यक्तीस गैरपणे विरोध करतो असे म्हटले जाते. याला एक अपवाद दिलेला आहे. खाजगी मिळकतीवर जमीन किंवा पाणी वापराच्या हक्कासंदर्भात सद्भावपूर्वक अटकाव केले असल्यास ते अपराध होत नाही. आता 339 काय म्हणतं की एखाद्या व्यक्तीला ज्या दिशेने जाण्याचा अधिकार आहे त्या एकाच दिशेने जाण्यास जर त्याला अटकाव केला असेल तर तो अन्यायाचा अटकाव किंवा गैरविरोधचा अपराध होतो. परंतु ह्याला अपवाद दिलेला आहे की जर प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती जर सद्भावपूर्वक पाणी वापराच्या हक्कासाठी किंवा वहीवाटीसाठी अटकाव केला असेल तर तो अपराध होत नाही. याचं उदाहरण आहे की समजा एखाद्या व्यक्तीला ज्या दिशेने जाण्याचा अधिकार आहे, म्हणजे घर मालकाने समजा जो त्याचा टेनंट जो आहे, भाडेकरू जो आहे तो बाहेर गेलेला आहे. बाहेर गेलेला असताना मालकाने जर कुलूप लावून घेतला असेल तर इथं कलम 341 प्रमाणे अपराध होतो. ही व्याख्या जी दिलेली आहे त्याप्रमाणे तिथं अपराध होतो. किंवा जिकडे ज्याला वहिवाटीचा अधिकार आहे त्या वहिवाटीवर अटकाव निर्माण केला असेल किंवा हिंसक कुत्रा सोडण्याची धमकी दिलेली असेल किंवा फिर्यादी एखाद्या घराच्या छपऱ्यावर आहे, आरोपीने जर शिडी काढून घेतली असेल तर या कलमाखालील अपराध होतो. कलम 340 मध्ये गैरपरिरोध किंवा अन्यायाची कैद संदर्भात दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेला आहे जो कुणी एखाद्या व्यक्तीस विवक्षित वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने तिला गैरपणे विरोध करतो तर तो त्या व्यक्तीस गैरपरिरोध करतो असे म्हटले जाते. म्हणजे इथं जर एखाद्या व्यक्तीला चारी दिशेने जाण्यासाठी अटकाव केला असेल तर त्याने गैरपरिरोध केलेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या रूम मध्ये टाकून बाहेरून कडी लावली असेल तर तो अन्यायाच्या कैदमध्ये मोडेल. हे कलम जे आहेत ते आपण किडनॅपिंगच्या केसेस मध्ये लावतो की एखाद्याला किडनॅप करून जे आहे रूम मध्ये डांबून वगैरे ठेवला असेल तर तिथं अन्यायाची कैद केली असे म्हटले जाते. याला शिक्षा दिलेला आहे कलम 341 मध्ये. अन्यायाच्या अटकावासाठी 1 महिन्यापर्यंत कैद किंवा 500 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे. 342 मध्ये अन्यायाची कैद. याला शिक्षा दिलेला आहे 1 वर्षापर्यंत कैद किंवा 1000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध सुद्धा दखलपात्र, जामीनपात्र JMFC पुढे चालणारा आहे. इथे प्रकरण 16 मधील जे आहे ते आपण बघितलेलं आहे की साधी दुखापत जे आहे ते 3 प्रकारचं दिलेलं आहे. शारीरिक वेदना, रोग किंवा विकलता. त्याचप्रमाणे जबर दुखापत जे आहे त्याचे 8 प्रकार दिलेले आहेत. पुरुषत्व भंग, बहिरा करणे, आंधळा करणे, फ्रॅक्चर करणे किंवा पंगू करणे, अपंग करणे, चेहऱ्यावर ऍसिड फेकणे, फ्रॅक्चर करणे, हाड किंवा दात मोडणे. तसंच एखाद्या व्यक्तीला 8 दिवस 20 दिवस इतका काळ शारीरिक वेदना सहन करावी लागली असेल तर त्याला सगळ्याच जबर दुखापतीमध्ये घेतलेला आहे. तसंच पुढच्या कलमांमध्ये घातक हत्यारांनी किंवा शस्त्रांनी साधी दुखापत किंवा जबर दुखापत करणे त्याच्या संदर्भात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे 11 प्रकारचे साधन किंवा हत्यार दिलेले आहेत. आणि त्यानंतर विष इत्यादीचा वापर करून दुखापत घडवून आणणे, ऍसिडचा वापर करून दुखापत घडवून आणणे किंवा पोलिसांनी कबुली जबाब घेण्यासाठी दुखापत घडवून आणले, असे विविध प्रकारचे अपराध आपण बघितलेले आहे. तसंच ह्याच्यामध्ये अटकाव घडवून आणला असेल, एकाच दिशेने जाण्यासाठी केला असेल तर 341 लागू होईल. चारही दिशेने जाण्यास केला असेल तर 342 हे लागू होईल.
हे थोडक्यात आपण प्रकरण 16 बघितलेलं आहे. थँक्यू.